मोठी गंमत केला तुला काय सांगू अरे बाबा मला तुझा मेलेला मेलेला सांगा ती घेऊन गेलो काय रे अरे बाबा काय झाली गंमत अरे बाबा माझी मामी आणि माझी मेवणी काय म्हणतात माहिती मामी म्हणते काय माहिती आम्ही काय म्हणते माहितीये का तिच्या शेजारी मेवणी म्हणते दोघी जणी काय म्हणतात माहितीये का जावयानो आम्ही म्हणते मला पिटिया खाऊसा वाटला पिटिया पिटिया कुठं कालबा म्हणते पिटिया पिटिया तर कालबा असतं अरे मधी तर अरे भावा आम्ही म्हणते पिटिया खाऊसा वाटला की मेवणी म्हणते बघ खाऊशी वाटले काय झालं काय दोघींना पण एकीला पिटिया खाऊसा वाटलाय एकीला अशा दोघींना सकाळी दोघांनी मुला सोडलेली 50 तास झाला त्या दोन जीवांनी सोडलेली आणि बाबा लहानात मुला फिरल्या बरोबर हा नेला लुडबुड लुडबुड थकल्या लहानात एक झेला मोठा दिसला पण त्या झेल्यावर एवढं मोठं कालबन आहे मला नाही दिसलं नेलेला दिसलं म्हणतो बाबा बाबा बघ काय म्हटलं काल आता म्हटलं मामीचं आणि मेवणीचं काम होणार एकीला पिटिया खायला भेटेल एकीला मध खायला भेटेल तसा त्या पोलाला तिथं ठेवला धावत पलत घरी आलो मेवणीला म्हटलं तुला आता पिटिया खायला भेटेल मेवणीला म्हटलं तुला मध खायला भेटेल दोघीला सांगितलं तुम्ही एक बाल्टी घ्या तू गेली आणि माझ्या पाठोपाठ चला धावत पलत माझ्या पाठीला आल्या आणि मग आणि ते भेल्याखाली हा मेला होता उभा म्हटलं मेला कुठलं तिकडं कुठं जाण पण उभा होता मेल्याला सांगितलं वरती चढली काढतो का मग हा काय मेला चढायला तयार नाही अरे भावा मनात मेला ना खोटा माझा पोरगा असा ना एक नंबरचा खोटा मेल्याच्या मनात लय पाप कसं बसा हा नाही चालला म्हणून त्या भेल्यावर मी चाललो तुला चालवलं मेल्या भेल्यावर बाबांना तुम्हीच चालावं वरती चाललो वर भेल्यावर चलत त्या कालव्याजवळ गेलो आणि बाबा मामी खाली आणि मेवणी खाली हा मेला खाली आणि बाबा वरती गेलो त्या कालव्याजवळ गेलो आणि मेल्याच्या तोंडाला आग लागली मेल्यात काय केला माहितीये का आम्ही एक दगड घेतला आणि मेल्याच्या कालव्यावर कालव्यावरती सगळी मास्क होती एवढी मोठी मास्का बाबा सगळी माझ्या अंगाला डसली ना रे काय तुला सांगू सगळी मोठी मास्क आणि बाबा ढसायला लागली आणि त्या भेल्यावरच ना खाल्लं इकडं तिकडनं खांदून ना सुधाना मी हगेला अरे त्या भेल्यावरच हगेरा मुतेरा झालो पहिले मी हगेरा खालो अरे भेल्या हगेरा झाल्याबरोबर खाली आम्ही होती तिला वाटतं पिटिया वाटतं पडतो आणि बाबा त्याच्या अरे लगेच मी मुतेरा पण झालो ना बाबा मुतेरा झाल्याबरोबर त्या मेवणीला वाटतं खाली पडून आपली 2 हातात इकडे लक्ष दे श्रीधर आगरे यांचं एक छानचं नाव घे पाहू श्रीधर आगरे ठीक आहे उत्कृष्ट कलाकार म्हणून यांची ओळख आहे श्रीधर साहेब कुठे आहे कुठे असा बरं नाव आहे का
तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजांचे गोरबे आणि तारांचे गोरपडे बंधू थोरते, अहो गोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हल्लीराव मोहिते. तानाजीने हिलावली आपल्या प्राणांची बारगी. काय चाललंय काय? तर तानाजीने हिलावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या विधानी स्वराज्यासाठी केले देहभान. अशा साऱ्या विधानी स्वराज्यासाठी केले देहभान. आणि श्रीधर साहेब तुमच्यासारखे रसिक जन आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. विश्वास असण्यासाठी यांच्यावर बरोबर आहे ना. कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट रस्त्याने येताना बसतात खूप आदरे आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे. अरे घाबरे घाबरे काय हाय बरोबर आहे बरोबर आहे ना. आता तुमचं इथे काय हाय इथं काय आहे माझ्या मारतोय. अरे रोज साडी कुठे अरे काय म्हणतोस मारतो आज सगळा भया तुझा काय वाद मानतो. अरे आम्ही आता
गावळ्यांच्या पोरी आमच्या अंगावर दही दूध सांडणारच ना. तर काय आता काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मावशे ठीक आहे. मला सांग या सगळ्या लवलोनी बसले तुला बसायला काय झालं? अरे बाबा मला बसताच येत नाही. आवाज तर या सगळ्यांना विचार ती बसते का? हा? तुला काय तुझा आजार बिजार आहे का काय? त्याला माहिती आहे. हा? तुला बसावंच लागतं. अरे बाबा मला बसताच येत नाही. तुला बसावं
राजकुमारच्या मध्ये आपण गणपती ठरवला तर धर्मराष्ट्रपती एवढी मी तुटली नाही. बरोबर आहे. युद्धाची तयारी अरे बाळा, बाळाच्या 20 वर्ष या राज्याचा प्रताप शहा आहे रे. आणि ज्याच्या खुशीमध्ये तू जन्म घेतलास त्या महाराजांचा तू पाईक आहेस रे, पाईक आहेस. बाबा, तुम्हाला भ्रम झाला असेल. बाळचंद्र शेखर, अरे बाळा, मी पूर्ण शुद्धीमध्ये आहे रे बाळा. अरे बाळा, तू जरी भिन्न वेशामध्ये असलास तरी तुला राजनीती शिकून जिवंत ठेवला आहे रे बाळा, जिवंत ठेवला. बाळा, जी कहाणी तुला 20 वर्ष कोणी सांगितली नाही ती आज मी तुला सांगणार आहे बाळा, सांगणार. होय बाळा, यानंतर माझी बुद्धी भ्रष्ट होईल आणि सारी सत्य कथा तुला कोण सांगणार बरं, कोण सांगणार. बाबा, काय प्रकार आहे हा? माझी आई तर मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना. होय बाळा. अरे बाळा, ती तुझी माता पद्मावती होती रे, पद्मावती होती. काय आणि तिची दासी मेघावती होती रे. काय ऐकत आहे मी बाबा, काय ऐकत आहे? एक तर बाळा तुझी कर्म काढी. बाळा, बाळा, अरे ती 20 वर्षापूर्वीची काळ रात्र. अरे बाळा, सोन्या गोत्याने मढवलेला तो तुझा पाळणा आणि त्याच वेळी तू निद्रावस्थेमध्ये असताना हरामखोर शत्रू राजवाड्यामध्ये घुसले आणि सारा राख रांगोळी झाली रे, राख रांगोळी झाली. बाबा, सावध व्हा, नका मला मागील गोष्टी सांगू. नाही बाळा, बाळा, अरे तुला ही सारी सत्य कथा सांगितली पाहिजे बाळा. बाळा, अरे तो हरामखोर शशांक आणि सेनापती चंद्रचूड बंडखोर करून राजवाड्यामध्ये घुसले रे, राजवाड्यामध्ये घुसले. आणि त्या हरामखोरांनी आपल्या महाराजांवरती हल्ला केला. त्याच वेळी त्यांना वाचवण्यासाठी जाता महाराजांनी किंकाळी फोडली, महाराजांचं संरक्षण करा, महाराजांचं संरक्षण करा. तीच किंकाळी आज कानावरती येत आहे. आपण प्रयत्न करू. प्रतिमेच्या तर लग्नाची तयारी आता चालू आहे. मग प्रतिमा मला मिळणं शक्य नाही. माझ्या चतुराईने जर प्रतिमा तुम्हाला मिळवून दिली तर मला बक्षीस काय द्या. त्यासाठी वाटेल तो करायला मी तयार आहे. वेळ पडल्यास माझे कन्या रत्न सुद्धा एखाद्या भिकाऱ्याच्या पत्रात टाकायला मग मी आताच कर्तव्य चालू आणि त्या सोनगत्ताला गाफील बनवून तोपर्यंत तुम्ही आपले सैन्य सज्ज करून केट्टी घाटातील जंगलात फेरा घाला आणि प्रतिमेच्या लग्नाची वरात मध्यभागी येतात 4 बाजूने हल्ला करवा.
होत नाही हे कसलं सुख तुमच्या सुखाची अन्यायाची होळी करून दैत्याला भूपाळणारे तुम्ही बघा हा तर निसर्गाचाच नियम आहे एका जीवाची होळी आणि दुसऱ्या जीवाची होळी कसला निसर्गाचा नियम मानवात आणि जनावरात फरक राहिला काय चल अरे रामखोर ज्या वेळेला आमच्या मेंदूतील अक्कल नष्ट होईल ना तेव्हाच आम्ही या पोरासुरांचे गुलाम होऊन राहू तू आम्हाला शिकवायची गरज नाही चल चालते वयातून राजकुमारी लहान छोटे मोठा गात घेऊन तुम्ही पितृपे मला पोरक्या झाला तुमच्या घरची उस्ती मुठी घ्यायला मी काय मुठी नाही स्वाभिमानात याची जाणीव आहे मला चित्रगुप्तीच्या वेळी 20 वर्षापूर्वी लिहिलाय वर्षात पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूंचे वरात विद्यार्थी आसुरी अभिलाषा करू नका आम्ही बघून घेऊ असा अवलंब करू नका त्यासाठी ती तुमची चंद्रकळा असती तर त्या बाईला विचारले बापाने पाप होणार हा आसुरी मार्ग सोडा बाबा मी तुमचे काय करते परमेश्वराचं अस्तित्व आज नष्ट झालेलं नाही त्याचं ते स्पष्ट शेवटी माझ्या दिलाची राणी भेटली पाखरू पाखरू राणी राजसेवक घेऊन चला येणार चला घेऊन सोमा जात्या तुझ्या देवाचं नाव हो मला तयार
तडफडत करू द्या. चला चला कोणत्या जन्मी आम्ही पाप केले म्हणून भेटायला लावले या जगात आम्हाला अस्तित्व नाही का? देवाचं अस्तित्व खात्रीने आहे. कोण आहेस तू? हे मनुष्या या अभाग्याला या जगात नाहीसा कर. नाही, मी माणसं मानणारा नरपशू नसून सामान्य भिल्ला आहे. अरे हो, वेशावरून आपण राजपुत्र दिसतात, पण आपली दशा केली कोणी आणि प्रीत कशी? ते मला काही विचार नको. माझे नातेवाईक आज घोड्यावर पडले आहेत आणि त्या ढगाप्रमाणे माझी वराती लुटली आहे. पण या अनर्थाला कारण कोण? तो चड्डा शशांक त्याने माझ्या नवमुद्रा उचलून नेले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे, तो फक्त आत्महत्या. छे छे, हा बेडाचा मार्ग आहे. तू चल माझ्या झोपडीत, आपण पुढचा विचार करू. नको उगाच तुला त्रास नको. अरे वेडा, मी भिल्ला नसून या चंद्रनगरीचा राजपुत्र चंद्रशेखर. कोण चंद्रशेखर? हे सगळ्या चल चल, त्या पापी शशांकाचा सूड घेऊया. चल चल संतार प्रतिभा प्रतिभा आज प्रतिभा आपल्या साऱ्या आज मी तिचा उपभोग घेणार आहे. आज माझा फेकलेला अग्निध शांत करणार आहे. राजसेवक सगळ्यांनी प्रतिभाला या ठिकाणी हजर करा. कामगिरी होणार. प्रतिभा प्रतिभा कोण प्रिय नरपशुची तोंडी पाहिजे नाही मला. कोण बघितलं नाही. नरपशु नसून मी नरकेशरी आहे. राजक्कांचे राजे उलट्या कालव्याच्या मागे वन केसरी कसला दिवसा डवळ्या एका नववधूची वरात तुटणारा गरडकर आहे. हे जर शब्द दुसऱ्याच्या कोणाच्या तोंडून केला तर त्याची किंमत छाटून टाकली असती. तू माझी प्रियतमा पंडित म्हणून तुला सोडून देतो. बाप्या हे तुझे विषारी भूतकाळ थांबव. मूर्खा, जातीवंत अर्थ पतीशी जातीवंत अर्थ स्त्री पतीशिवाय कोणाचीही प्रियतमा होत नसते, हे पक्क लक्षात ठेव. म्हणजे माझ्या शब्दाला तू कधीच होकार देणार नाही. नाही बाप्या, त्रिवार नाही. कशी नाही तयार होतेच मला आज बघायचं आहे. बोला बोला तुझ्या देवाला बोला. नाही नाही, द्रौपदीला ज्याने वस्त्र पुरवले तोच माझा खरा देव. तुझ्यासारख्या नराधामाला परिपत्य करण्यास गरुड जाऊ देईल. हे देवा, जर का झोपला असलास तर जागा हो. आणि जर जागा असेल तर डोळे उघडून पहा या प्रतिमेची कशाची कोण आहेस तू? काय म्हणतात? आपली कन्या. पण यावेळी एका आपल्याची कशासाठी आहेस? रक्षण करण्यासाठी. हा रानखोर माझ्या मार्गातून बाजूला हो. हा रानखोर म्हणजे शिलाचं रक्षण. माझ्या मार्गातून बाजूला हो. हा रानखोर खेळ बायकांचे नसतात. आमच्या पुरुषांचे असतात. असं गेलं कसं पडता.
जीव चढवला अशा बंडकर दरोडे घालू लागले म्हणून माझ्यासारख्या स्त्रीला शस्त्र हाती घ्यावे लागले. असं होय तुझ्यासारख्या स्त्रीला शस्त्र हाती घ्यावं लागले. अगं हे तलवारचे खेळ बायकांचे नसतात. हरामखोर आता तुझे सुद्धा 100 भरले आहे. राजकुमारीचा खून केल्यास मलाही त्या आत्महत्या व्यवस्थित लक्ष ठेवा. जर काही पावशी माझ्या मार्गात आली ना तर तिला कधीच येऊन संघाचा मार्ग जा आणि व्यवस्थित सांभाळ करा. ठीक आहे नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला चंद्रकले तुम्ही काय झालं तरी येथून जागा सोडू नका. राम राम करत तेथेच थांबा. नाहीतर मला राम राम करायचा आहे. असं इतकं भारपणा आणि त्या पुढच्या वाटच्या भिका चंद्रशेखर मुदतीचा सगळा शिपायावर झाला आहे. आपल्याला पुढची कारवाई करायला पाहिजे. आपली खात्रीने मनोकामना पूर्ण होणार. चला गुरु माऊली चला तर पण आहे. अगं चुकते आहेस त्या प्रतिभेच्या मोबदल्यात ही चंद्रकला मला मिळाली आहे. एका नववधूचा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही आता माझ्याशी संसार करणार. अलबात म्हणूनच तर तुला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. बरोबर आहे. पटलं मला. वाचवली म्हणून. तुझ्यासारख्या कपटी माणसाला ही चंद्रकला आपल्या पायपोशीची उभी करत नाही. हे मी जुलमाने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रथम माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार हो. एक वेळी चंद्रकला तुझ्या कटारीला तुझ्या जागा देईल पण तुझ्यासारख्या कपटी माणसाला कधीच नाही. हे नीट लक्षात ठेव. नाही म्हणते पोरीला गिर कधी करणार प्रेम आहे तुझ्यावर. Thank you.
मला या मदिरेचा स्वाद घ्यायचा आहे. चांगली होती पाणी टाकलं त्याची पाणी टाकलं चमचमबाई वाजे पैंजण गिरगी गेला आता तुझी चांगली तूच पाठवाट
शेवट तेच झाला. मी तरी काय या देवाच्या नावाने राव पडत आहे. अरे आवाज असला हा इकडनं पोरवर अडला. माझा मृत्यू कोणासोबत बोलत नाही. कोण आहेस तू? भाव तुझा बारका. ताई ताई तू कशासाठी आले? मी तुझी सुद्धा धरण्यासाठी आले. चल आपण इथे दिसूया. चल ताई. कोण आहे? आपल्या राजवाड्यात 2 तुम्ही साधू काय मला बोलवतो की नाही? आपल्या राजवाड्यात साधू हा एक साधू आणि दुसरा तो माधू दोघं आलो होते. म्हणजे आता म्हणजे आम्हाला माहिती आहे. काहीतरी प्लॅनिंग केलं असणार. हा केला ना केला आणि अनुसार केला. प्रतिभाची सुटका झाली. कशी बरोबर काय करायला मार्ग शोधून काढला पाहिजे. अरे पाताला गेला तरी कर्कटी मोडून काढी. अरे कोणता केला तर आला अरे कोंद्रा आज तो घुसवला. आणि हा माझ्या अंगावर धावून येतो. या राजवाड्याच्या राजाच्या अंगावर धावून प्रतिभेची सुटका करून सांग लवकर. हो सवड्या खरं सांग. हे गोदाव्या साधू बाकी अजून तू प्रतिभेची सुटका केलीस. आता तू सुद्धा घे देवाचे नाव. संन्यासी निर्दोष आहे. चंद्रचूडाचा खून मी केलाय. काय हरामखोर. तुमच्या पोरगी तुमच्या पाय मारतात. हरामखोर. नाही तर काय आता म्हणा काळजी पोरगी असते ना टाकली. चंद्रचूडचा खून. या मुली काढून मोठा मोठा करा. करून ठेव तुमची पोरगी आहे. असू दे मला पण रचला नाही. राजसेवक तुला नाही अटक करायचंय. त्याला भेटत करूया आपण. या क्रांतीला या जगातून काय शिकार माणसाची करतात काय. अरे काय चाललंय. आम्ही आहोत परत धीर सोडू नका. आणि हे सुद्धा हरामखोर. राजसेवक या ठिकाणी नाही जाऊन सध्याचा मार्ग दाखवतो कसा बघ. त्या तुमच्या काय वकीलला सोडा म्हणतोय ना. हा त्या साधूचा भाव महाजन. तो हिरणारा. सुवेरा नाही काय. राजसेवक
आमचे सरकार आहेत, आमचे महाराज आहेत, आमचे राजा आहेत. सोडा म्हणतोय ना मारणार पैसे मारणार तो. आपल्याला आता तुम्ही याला कोण घेत नाही. तुम्ही दोघं मारा. बापूस गेला तरी एक टिपू पण येत नाही. हॅलो 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 चालू कर. हॅलो हॅलो रसिका हो, पुन्हा एकदा तुमच्या चरणावर मानाचा मुजरा करून राक्षसी लालसा अर्थात कट्टर वैरी या वगनाट्याचे लेखक आहेत वसंत भिकुजाम आणि या वगनाट्याचे दिग्दर्शक श्री मनोहर किंजळकर. तत्पूर्वी तुम्हाला सांगायची गोष्ट वाटते बघा. आज स्वतःच्या बापाविरुद्ध एका मुलीनं अत्याचारातून सत्याचा मार्ग निवडला आणि आपल्या जन्मदात्याला या जगातून कायमचा नाशा केला. पण माझ्या जमलेला तमाम माय बाप, माझ्या बसलेला माय मावल्यानो, जर का असे तुमच्यावर जर प्रसंग आले तर माय मावल्याला तुम्ही लक्षात ठेवा. माता जगदंबा, माता रेणुका, आई लक्ष्मीचा असा रूप धारण करून अशा या नरकासुरांचे तिथे ठेसा हातात शस्त्र घ्या, हातात शस्त्र घ्या आणि अशा या नरकासुरांचा नैनाद करा हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आम्ही या पुढील चंद्रगिरीचे राजा कोण आणि राणी कोण याच्याकडे बोलतो. चंद्रनगरीचा प्रजाजन ज्या दोन बंडखोराने पवित्र केलेले पवित्र करणार आहे आणि चंद्रशेखरचा हात माझ्या कट्टरवादी बहिणीचा हात चंद्रशेखरच्या हाती देत आहे. माझ्या पापी पित्याने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून टाकला, तोच मी आता जोडून देते. आपण या राज्याची विस्कटलेली घडी आता परत बसूया आणि नव्याने सुरुवात करूया.